तुम्हाला वाटत असेल की हिच्या डोक्यावर काय आभाळ वगैरे कोसळलं की काय असं तोंड करते, पण खरंच तसंच झालंय. कारण आज ना मी माझ्या बाळाचं खाऊ बनवत होते आणि मिक्सरमधून गरम दूध असल्या कारणानं ते असं उडालं आणि हे सगळीकडे पसरलं होतं. ते क्लीन करायला जवळजवळ मला 20 ते 25 मिनिटं लागली. नमस्कार मंडळी, वेलकम टू माय चॅनल. आज खरं तर मला मस्त असा इंट्रो व्हिडिओ शूट करायचा होता आणि त्यानंतर मी असे छोटे छोटे मिनी ब्लॉग तुमच्यासोबत घेऊन येणार आहे, शेअर करणार आहे, हे सांगणार होते. परंतु झालं असं की हे सुरू करायच्या आधीच असं काहीतरी झालं आणि जे म्हणतात ना की शुभ काम व्हायच्या वेळी दूध वगैरे उतू जातं आणि मग शुभ काहीतरी होतं. तर इथे दूध तर डिरेक्टली उतू नाही गेलंय, पण जे मी खाऊ बनवत होते तो मात्र वर आलेला आहे. तर माहीत नाही हे शुभ आहे की अशुभ, बट स्टील मी म्हटलं की नाही, आज आपण ठरवलं होतं की आपण व्हिडिओ शेअर करणार आहे तर नक्की करूया, बघूया, जे काही करता येईल शूट ते दाखवूया. या कारणाने का होईना पण आज मिक्सरचं जरा डीप क्लिनिंग केलं आणि त्यानंतर असं डोकं दुखायला लागल्यासारखं वाटलं. त्यामुळे मग म्हटलं मस्त असा चहा ठेवूया आणि थोडा वेळ निवांत बसूया. थोडंसं निवांत बसून चहा वगैरे घेतला, बाळाला जेवण खाऊ घातलं. त्यानंतर त्याचं आवरायचंच होतं की तेवढ्यात दिदी आली. म्हटलं मग आता परत हा शर्ट खराब करणारच आहे, तर आधी त्याचं दिदीने आणलेला आईस्क्रीम खाऊन होऊ देत, त्यानंतर मग त्याला रेडी करू. तर त्याला रेडी करायला घेतलं तर त्यावेळी त्याला गंध लावताना आमच्या बाळाने लगेच हातातून गंध ओढून घेतलं आणि असं फरशीवर सांडून दिलं. तर आधी ते सकाळचं जे सांडलेलं क्लीन करता करता मला वाट लागली होती, तर अजून हेही त्यात काम ॲड झालं. तर हे सगळं आवरून मला पटकन बाहेर जायचं होतं, म्हणून मी पटपट वाईप तर म्हटलं चला गेट रेडी विथ मी करूया. म्हणून मग मी फेसवॉश केला आणि त्यानंतर मी काय काय लावते ते मी तुम्हाला दाखवते. तर सगळ्यात आधी माझ्या चेहऱ्यावर थोडेसे ब्लॅक स्पॉट आहेत, तर त्यासाठी मी एक सिरम यूज करते. आणि हा जो टॉप मी वेअर केलेला आहे हा मी मिशोवरून ऑर्डर केला आहे. खूप छान क्वालिटी आहे, तर तुम्हाला हवा असेल तर लिंक टाईप करा, मी लिंक देते. त्यानंतर मी हे जे सिरम लावते ते ब्लॅक स्पॉटसाठी खूप चांगलं आहे, कारण हे जे ब्लॅक स्पॉट आहेत हे मला प्रेग्नन्सीनंतर आले होते आणि ते यांनी खूप फेड होण्यास मला मदत झालेली आहे. तुम्ही जवळून चेहरा बघू शकता आणि खूप लवकर हे ॲब्सॉर्ब होतं स्किनमध्ये. त्याचे मला तर म्हणजे जवळजवळ महिनाभरात खूप छान रिझल्ट मिळाला. तुम्हाला जर हे हवं असेल तर याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते किंवा मग तुम्ही मला DM करू शकता. त्यानंतर मी फाउंडेशन लावलं आणि मस्त असा फक्त सिरमवर फाउंडेशन लावल्यानंतर छान असा ग्लो येतो. त्यानंतर मग मी फेसेस कॅनडाची कॉम्पॅक्ट पावडर यूज करते आणि ही जी लिपस्टिक आहे ही मार्सची आहे. याचा जर तुम्हाला कोड हवा असेल तर त्यासाठी देखील तुम्ही लिंक टाईप करू शकता किंवा मी प्रोडक्ट ॲफिलेटमध्ये टॅग करते. तर अशा प्रकारे मी रेडी झाले आणि त्यानंतर बाहेर जायला निघाले. तर तुम्हाला जर आजचा माझा मिनी ब्लॉग आवडला असेल तर मला फॉलो करायला नक्की विसरू नका आणि असेच